मी आज तुम्हाला क्लास 8चा चॅप्टर 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर शिकवणार आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की आरशात आपली प्रतिमा का दिसते? तर ह्याचं एक उत्तर आहे की पृष्ठभाग चमकदार असतो. त्याच्या आरशाच्या आतील भाग हा सिल्वर कोटिंग असतो. यामुळे आपली प्रतिमा आरशात दिसते. असे प्रश्नांचे उत्तर शोधणार आहोत आणि त्याचबरोबर एक्झामचे पॉईंट देखील मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. पण मला वाटतं आज हे होणार नाही चॅप्टर शिकून, तरी पण मला जेवढं जमेल तेवढं तर मी आज नक्की तुम्हाला शिकवणार. 16 चॅप्टर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आता पडला असेल, तर त्याचं उत्तर मी देते. जे लाईट रेज पडतात एखाद्या ऑब्जेक्टवर त्याचे डायरेक्शन्स चेंज होते. फॉर एक्झाम्पल बघा, असा हा स्टेट गेला आहे, पण हा एकच रेषा आहे, स्टेट गेला आहे, हा डायरेक्शन चेंज करून पुन्हा हा दुसऱ्या दिशेकडे जातो. हे डायरेक्शन चेंज होऊन तो टर्न बॅक करतो. ह्यालाच रिफ्लेक्शन असं म्हणतात ऑफ लाईट. ओके, हे तुम्हाला समजलंच असेल. ह्याचा छोटासा पॉईंट म्हणजे तर लाईट रेज fall object direction change तो परत टर्न बॅक करतो. are called रिफ्लेक्शन लाईट. ओके, तुम्हाला हा पार्ट समजलाच असेल. रिफ्लेक्शन म्हणलं तर काय, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला. स्पेसिफिकली मी तुम्हाला परत एकदा सांगते. लाईट रेज फॉल ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूवर जेव्हा पडतो त्याची डायरेक्शन ही चेंज होते. तो पुन्हा जाऊन टर्न बॅक करतो. त्यालाच रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. वी गेट डिफरंट फिलिंग्स थ्रू सेन्सेस. The senses of vision is the most important among our five senses. Because of this, we can see the hills, rivers, trees, people, and objects around. Only with this we can see the beautiful views of nature, like clouds, rainbow, flying birds, moon, stars, etc. तुम्ही बघितलं असालच की हिल्स, रिव्हर्स, ट्रीज, पीपल अँड ऑब्जेक्ट्स अराउंड. ओनली विथ द वी कॅन सी ब्युटिफुल व्ह्यूज ऑफ नेचर. ढग असेल, इंद्रधनुष्य असेल किंवा फ्लाइंग बर्ड्स, मून, स्टार्स, हे तर तुम्ही नेचरमध्ये नेचरमध्ये तुम्ही बघितलाच असाल. तर तुम्हाला आता खाली एक ट्राय दिस. Switch off the light in your room at night for some time and then turn it on again. तर तुम्ही रात्री तुमच्या रूममध्ये लाईट ऑफ करा. तेव्हा काय दिसतं का आपल्याला? नाही दिसत. का नाही दिसत? तर आपण लाईट जेव्हा लावतो तर एखाद्या ऑब्जेक्टवर रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला ती वस्तू किंवा इतर काही असेल ते दिसू शकते. पण ते जेव्हा ऑफ केल्यावर आपल्याला दिसू शकत नाही, कारण रूममध्ये कोणताही रिफ्लेक्ट होण्यासारखा एखादा ऑब्जेक्ट नसतो. म्हणजे लाईट आपण बंद केला असतो, त्यामुळे आपल्याला दिसत नाही. कुड यू सी द ऑब्जेक्ट्स इन द रूम? हेच तुम्हाला सांगितलं क्लिअरली. लाईट वॉज स्विच्ड ऑफ. वॉट डिड यू फील व्हेन वॉज टर्न ऑन अगेन? तुम्हाला हेच म्हटलं असेल ना, जेव्हा लाईट बंद करतो तेव्हा ऑब्जेक्ट्स दिसत नाही, लाईट ऑन करतो तेव्हा दिसतात. ठीक आहे, तुम्हाला सगळं समजलंच असेल. मी डायरेक्ट आता पॉईंट वाईज घेते. When we switch off the light at night, the object's room cannot be seen and they can be seen as before when the light is switched on again. तेच तुम्हाला मी जे सांगितलं की लाईट बंद केल्यावर आपल्याला ऑब्जेक्ट्स दिसत नाहीत. The light entering our eyes may be the emitted by the object or may be reflected by that object. What is meant by light reflected by an object?
तर एखाद्या ऑब्जेक्टवर रिफ्लेक्टेड कसं होतो तेच आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हेन लाईट रेज फॉल ऑन ॲन ऑब्जेक्ट देअर डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक. दिस इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हेच तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला शिकवतानाच. हे मी तुम्हाला पॉईंट लिहूनही दिलेलं आहे. उद्या मी ट्राय करते अजून ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त पॉईंट्स काढून देत जाईन आणि मी असं एक्झाम पॉईंट म्हणून लिहून ठेवलेलं असते. ते तुम्ही जरा तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करत जावा. मी तुम्हाला हे आज एवढं लेक्चर मी करते. उद्या पूर्ण तुम्हाला शिकून होऊन जाईल असं वाटतं मला. ओके, ठीक आहे.